2.5 किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडदाची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। ज्वारीमध्ये उडदाची डाळ टाकल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो। हे पीठ दळून आणलेलं आहे, चाळून घेऊ। चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं। असं पीठ घट्ट मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान थापता येते। यामध्ये उडदाची डाळ टाकल्यामुळे पिठाला छान चिकटपणा आलेला आहे, त्यामुळे गरम पाणी टाकायची गरज नाही। थोडंसं ज्वारीचं पीठ घेऊन जाड पातळ जशी भाकरी पाहिजे तशी थापून घ्यायची। मस्त भाकरी आलेली आहे। आता ही भाकरी भाजून घेऊ। तवा गरम झालेला आहे। गॅसचा फ्लेम लो करून पिठाची बाजू वरती अशा पद्धतीने भाकरी टाकून घ्यायची आहे। सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं। गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवायचा। थोडंसं ओलसर असतानाच भाकरी पलटवून घ्यायची म्हणजे भाकरीला क्रॅक्स येत नाही। सर्व बाजूने भाकरी छान भाजून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम हाय करून यावरती भाकरी भाजून घेऊ। भाकरी मस्त टम्म फुगली आणि सर्व बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे। असं गरमागरम भाकरीला फोडून यावरती साजूक तूप लावून कुठल्याही भाजीसोबत खायची खूप मस्त लागते। तुम्ही नक्की करून पहा। कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।